नमस्कार मित्रांनो, विषय मैल तडका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तुम्ही बरेच व्हिडिओ टाकत असताय पण तुम्ही सबस्क्राईब करणार नाही, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघू शकता आपण घरी इलो आणि आज वार रविवार असा, त्यामुळे काही स्पेशल बनवूया. त्याच्या आधी इकडचं वातावरण पण दाखवतोय. वातावरण बघा, दुपारचे 4 वाजले तर मळबट वातावरण झालेला. 2 दिवस पाऊस लागता, वारो आणि पाऊस येत असा. आता बघा आपण घरी इलो आणि आज वार रविवार असा, पाहुणे पण इलेले असत. काय स्पेशल बनवतात जरा बघूया. बॉम्ब्याचा इकडे आवाज येतात, घरात जाऊन चेक करूया. घोडात एकच कोंबो दिसता, बाकी कोंबडी काही दिसणार नाही. बघला कोंब्यान मका बघल्या ना आणि आवाज दिल्या. तर मित्रांनो बघू शकता वातावरण मळबट झालेला. काल 2 दिवस पाऊस लागता, पाऊस येता जाता. वातावरण बघा कसं झालं. आता मिरगासारखं वातावरण झाला. मित्रांनो बघितलं असा तुम्ही, वातावरण कसा मळबट झालेला असा आणि थोडंफार पाऊस पण लागण्याची शक्यता असा वाटता की मिरगच चालू झाला. आणि तो जो आरावता कोंबो एक नंबर असा. तो आई विचारूया कापशीत काय, कारण आज रविवार मावणे पण येते. विचारून बघा आई कापता काय. तेव्हा आई बैसर असा, भाऊजी पण असत तेच पोरग्यांबरोबर यायचं आई बरोबर. या ए आई, आज रविवार असा आणि काय करूया, कोंबो आरा होता तो मारिया. हा चला मित्रांनो, आईन सांगलेला असा कोंबो मारिया. तर चला पुढची काय बघूया आम्ही रेसिपी. तर मित्रांनो सगळी तयारी केल्याने या आणि याच्या बासमध्ये तांदूळ आणून गेलेलं आहे. तर सगळी बाहेर तयारी केलेली या. बघू शकता आज वाटतं जेवण बाहेरच बनवतं ठरलेलं असा. ही बघा चूल मांडलेली असा. आता कोंबो कापूया. हा कोंबो कापले आणि तो बघूया. बघा आई आणि बाप्पा कोंबो धरतात. कोंब्याक धरले नाही. कोंब्याक धरले नाही कोंबो आणतो. वर गावठी कोंबो असतो. तो कोंबो कापून झालो तर पिसा काढतो त्याची. मित्रांनो बघू शकता बिर्याणीचे तांदूळ आणलेत, ते पाण्यात भिजवलेत आणि ह्याच्यावर पाणी उकळत ठेवायला. अजून तांदळात काय पाणी येत काय ह्या येऊ नये, उकळ येऊ नये व्यवस्थित. तर मित्रांनो तांदूळ 2-3 वेळा धुवून घेऊया. आता बाहेर जेवण बनवतो झाला जरा खटाटोप असा. किचनमध्ये काय वाटणार ना. पाहुणे पण सगळे सांगायला लागले की बाहेर जाऊया. आणि बघा बाहेर चूल मांडल्या आणि याचं पाणी पण तापला. पाणी 2-3 वेळा तांदळाचा पण 2-3 वेळा काढला आता गरम. पाणी उकळलेलं असा. तांदूळ टाकले, तांदूळ टाका घे. तांदूळ टाकले. स्पेशल पार्टी करू त्यामुळे बाहेर बसूया. आता काय ढाकण मारून घ्याव्या. बघा ढाकण बघा ढाकण दिला. ढाकण मारून घ्याव्या. बघा उकळलेली असा. उकळ बघा 1 नंबर इलेली आहे. चुलीवरची उकळ आहे. गॅसवर अशी उकळ येऊ शकणार नाही. मित्रांनो बघू शकता तांदूळ शिजलो आहे. शिजलो तांदूळ आता काढून घ्याव्या. मित्रांनो टोप ठेवलेलो आहे. टोपात तेल टाकून घेतला आणि फोडणे आता कांदो घालतो. हो बघा कांदो इलो बघा. आग कशी रमरमान पेटली आहे बघा.
चुलीवरचा जेवण बनवतो. मित्रांनो बघू शकता कांदो भाजलेलो. आता काय टाकतात गो? आता मसालो टाकतो. मसालो आणि लगेच पाणी जरा बघा आग भरपूर झालेली आहे. गरमीत तशी आता आग. मसाला बघा घरगुती मसाला असा त्यांना बनवलेलो. मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्याव्या. मित्रांनो बघू शकता मसाला भाजलेला आहे व्यवस्थित, तरी सुटलेली आहे. आणि हा बघा चिकन आणला गावठी कोंबड्याचा, आता टाकूया. पप्पानी व्यवस्थित सुट्टी करून ठेवले नाही. प्युअर गावठी कोंबडा असं. झाकण मारून ठेवलेला. मीठ टाकते. मित्रांनो बघू शकता आता तरी इली आधी. मीठ पण टाकला. मित्रांनो बघू शकता ही तरी इली आधी. आता गरम सामान नट टाकतो. बघा टाकून घ्या. गरम सामान टाकले मी. चिकनला बघा कसा पाणी सुटला आता. तर ढाकण मारून घ्या. मित्रांनो उकळ बघा कशी लिया. आगीवरचं चिकन म्हटल्यानंतर असा रटमटा खाय. आता काय टाकतात गे? खोबरं. तर बघा खोबरं लावून आणला, वाटप तयार करून आणला. तर खोबरा टाकून घ्यायचा. मित्रांनो बघू शकता आता याचं पातळ असं करूचो. आणि बॉयलर जो आणला त्याच्या सुक्या झुंझणीत बनवलेला असा तो रसो बनवतो फक्त. मित्रांनो बघू शकता कोथिंबीर टाकूची. कोथिंबीर टाकूची रवली. उकळ बघा कशी इली आधी. मित्रांनो चिकन बघा रटमटला व्यवस्थित. आता झाला तर शिजवून घेऊया. टेस्ट करून बघू. झाला उतरूया खाली. झाला तर उतरून घ्या. चुलीवरची आग बघू शकता कसे रटमटला. आता फट येतात. मित्रांनो बघू शकता आज सगळ्यांनी प्रोग्राम केलेला आहे. खुर्ची वगैरे आणले तर हेच जेवक बसतो आम्ही. ते बघा आज पार्टी म्हणून हैसरच बाहेर बनवला. सगळी सोय केली. फक्त सुक्या चिकन असा तर घरात बनवला. मित्रांनो आपला सुक्या बनवलेला असा. त्या बघा ह्या मी बॉयलरचा बनवलेला असा सुक्या. आणि तिकडे बनवलेला असा आता गावठी. तर मित्रांनो जेवण सगळं तयार झाला. आम्ही जेवून घेतो. हो जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.